नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वसई विरारमधून। मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदेशीर असल्याचं ठरवलं आणि मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने अटींसह पवार यांच्या सुटकेचे आदेश दिले। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत अटक करण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे अटकेच्या वेळी अंमलबजावणी ईडीकडे नव्हती आणि असं न्यायालयाने नमूद केलं आणि तसंच न्यायालयाने ईडीच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या विनंतीला सुद्धा फटकाळून लावली। अनिल कुमार पवारांची सुटका करावी अशी थेट उच्च न्यायालयाने आता आदेश दिलेले आहेत। तर दुसरी बातमी आहे साताऱ्यातून। राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय। हत्या, अत्याचार आणि हाणामारी अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा अक्षरशः वावटळ उठलाय। याच दरम्यान सातारा जिल्ह्यामधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सासपडे गावामधल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची एका तरुणाने डोक्यामध्ये दळणाचं दगडी जातं घालून निर्घृणपणे हत्या केली। या आरोपीचं नाव आहे राहुल यादव। या घटनेने नागरिकांच्या मध्ये संतापाची लाट उसळली आहे। तर तिसरी बातमी आहे सोन्या संदर्भातली। सोन्याचे दर झपाट्याने वाढत चाललेले असून आता अजून हे जे भाव आहेत ते उंचावण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी आता सोन्याकडे धाव घेतली आहे। दागिन्यांसोबतच आता मोठ्या प्रमाणावर पैसा गोल्ड ETF मध्ये वळतोय। त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यामध्ये डिजिटल सोन्यामध्ये विक्रमी गुंतवणूक झाली असून गुंतवणूकदारांचा कल स्पष्टपणे आता बदलताना दिसतोय। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 बातम्यांचं आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत। पुढची बातमी पाहूयात। पहिली बातमी आहे अर्थातच अनिल कुमार पवार यांच्या संदर्भातली। राज्यामध्ये वसई विरार मधले हे प्रकरण आहे। ईडीने आता अनिल कुमारांवरती आता ही कारवाई केलेली होती आणि त्यानंतरच आता मुंबई उच्च न्यायालयाने जो आहे तो आता त्यांना ईडीला दणका दिलेला आहे। आणि अर्थातच आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका आता ईडीने हा निर्वाळा दिल्यानंतर आता ईडी संदर्भामध्ये आता उच्च न्यायालयाने हा दणका दिलेला आहे। बेकायदेशीर ही अटक ठरवलेली आहे। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिलेला आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ सर आणि काँग्रेसचे कपिल ढोकेजी आपल्यासोबत असणार आहे। मी सर्वप्रथम अवधूतजी तुमच्याकडे येणार आहे। आपल्याकडे 2च मिनिटं आहेत। मला सांगा, ईडीने जेव्हा ही अटक केली तेव्हा ठोस पुरावे नसल्याने ईडीने अटक केली आणि ईडीला कारवाई करताना माहिती नव्हतं का की ही केस आता कोर्टामध्ये ठोस पुरावे नसतील तर बारगळेल, तरी सुद्धा ईडीने कारवाई केली? पहिली गोष्ट, हा जो निकाल दिलाय त्या निकालामध्ये न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ईडीला जरी अटक करायचे अधिकार असले तरी ईडीने ठोस पुराव्या अभावी ही अटक केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी ज्याला अटक केली त्या पवारांना दिलासा दिलेला आहे। आता मुख्य म्हणजे ईडीला अटक करायचे अधिकार होते का? तर होते। त्या अधिकाराचा उपयोग करून ईडीने अटक केली का? तर केली। हे अधिकार कोणी दिले? हे अधिकार त्याला कायद्याने दिले, जो कायदा विधिमंडळामध्ये आणि लोकसभेमध्ये संमत झाला होता। हा संमत होताना घटनेची पायमल्ली झाली का? घटनेने दिलेल्या अधिकाराने संसदेने केलं का? हो। तर असं असताना जर जो कायदा पास झाला, ज्या कायद्याने अधिकार दिले, त्या अधिकाराच्या विरोधात बोलण्याच्या या होली काऊला काही गरज नव्हती। अधिकार दिलेत, विषय संपला। एखाद्या गुन्हेगाराला ताब्यात घेतलं ते ताब्यात यासाठी घेतलं जातं की अधिक पुरावे उपलब्ध व्हावे। जे पुरावे उपलब्ध असतात त्या उपलब्धाने संशयावरून आरोपीला अटक केली जाते आणि एकदा आरोपीला अटक झाल्यानंतर त्याचं इंट्रोगेशन होतं आणि अधिक पुरावे मिळतात। परंतु ही संधी ईडीला किंवा एखाद्या संस्थेला, सरकारी संस्थेला न देता तुम्ही संपूर्ण पुरावे आणा आणि नंतर आम्ही बघू, तर हे असल्या मोरल पोलिसिंग करायची काही न्यायमूर्तींना गरज नव्हती। एकीकडे 33 वर्ष, 27 वर्ष न्याय मिळाला नाही म्हणून एका 70 वर्षाच्या माणसाने एका सिव्हिल कोर्टाच्या समोर आत्महत्या केली काल आणि त्याला 27 वर्ष न्याय मिळाला नाही। आणि इकडे तुम्ही अनिल कुमार पवारना 7 दिवसामध्ये त्यांचं स्टेटमेंट घेता, त्यांची बाजू ऐकून घेता। म्हणजे हे काय चाललंय? म्हणजे तुम्ही एखाद्या गरीबाला न्याय देत नाही आणि एखादा श्रीमंत माणूस असेल, पालिकेचा आयुक्त असेल, त्याला लगेच तुम्ही सो कॉल्ड न्याय देऊ शकता? म्हणजे तुम्हाला आम्ही रामशास्त्री प्रभूणे म्हणायचं की आम्ही तुम्हाला घाशीराम कोतवाल म्हणायचं? जनतेसमोर आता हा प्रश्न आलेला आहे। हे बघा, कायदा घटना ही सांभाळायचं काम तुमचं आहे।
तुम्ही अनावश्यक टिप्पणी करायची, आम्हाला उपदेश द्यायचे, आम्हाला संदेश द्यायचा आणि ह्या न्यायमूर्तींनी हे सगळं थांबवलं पाहिजे. तुम्ही आमचे गुरु नाही आहात, तुम्ही पण आमच्यासारखेच लोक आहात, तुम्ही सरकारी नोकर आहात, तुम्ही आमचे बाप नाही आहात, तुम्ही आमचे गुरु नाही आहात. आम्हाला उपदेश द्यायला इतर लोक आहेत, आमचे गुरु वेगळे आहेत. त्यामुळे तुमच्याकडनं उपदेश घेण्याजोगं काही नाहीये, हे आधी सर्व न्यायमूर्तींनी लक्षात ठेवलं पाहिजे. रात्री कपिल सिब्बल सारखा एखादा माणूस जातो, एखादा मोठा वकील जातो आणि रात्री उच्च न्यायालयाचे आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडले जातात आणि दुसरीकडे 27 वर्ष एखाद्या गरीबाला न्याय मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समोर या संपूर्ण न्याय यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह उभं राहतं. ही न्याय यंत्रणा म्हणे काही होलिकाऊ नाहीये की बर. ज्यांनी शिंग मारली तरी आम्ही ऐकून घ्यायचो. बर. काही झालं तरी न्याय यंत्रणेचा अपमान झाला म्हणून आम्हाला तुम्ही आतमध्ये आणणार आणि तुम्ही आम्हाला शिक्षा करणार, हे जास्त दिवस चालणार नाही. शेवटी यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा सुद्धा त्यांच्याकडे असलेल्या अधिकाराचा उपयोग करतात. हा ठीक आहे, काही ठिकाणी यंत्रणेकडनं दुरुपयोग होऊ शकतो, त्यावेळी तुम्हाला कान उघडणी करण्याचा अधिकार आहे. बर. परंतु शेवटी यंत्रणेला यंत्रणेचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. तुमचं काम आहे की वेदर इट इज ऍज पर द लॉ ऑर नॉट, ही घटनेबरोबर साठी आहे की नाही, एवढंच हो किंवा नाही म्हणणं, एवढं तुमचं काम बर. आहे. लेक्चर देऊ नका, त्यासाठी काय आम्ही तुम्हाला पगार देत नाही आहोत. आमच्या कष्टकऱ्यांच्या टॅक्स मधून निघालेल्या पैशातून तुम्ही तिकडे बसलेले आहात आणि तुम्हाला काही 4 हात आणि 2 शिंग नाही आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमचे पण पाय मातीचे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे या न्याय यंत्रणेने याच्या पुढे वागलं पाहिजे. बर. लोकांना समान न्याय दिला पाहिजे आणि रामशास्त्री प्रभुणेचं आचरण करा. घाशीराम कोतवालचं कृपा करून करू नका. घाशीराम कोतवाल होऊ नका असं अवधूत वाघ जी तुम्ही म्हणताय. मी आता हाच मुद्दा घेऊन कपिल डोकेंकडे जाणार आहे. कपिलजी, तुम्ही सगळे आरोप आता जे दावे केलेले आहेत अवधूत वाघ यांनी, आपण कसं पाहता या दाव्यांकडे? कारण आता त्यांनी थेट जे आहे ते पूर्ण पाढाच वाचून दाखवलेला आहे. या सगळ्या दाव्यांकडे आपण कसं विश्लेषण कराल? नाही, विश्लेषण करत असताना मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे की एखाद्या महानगरपालिकेचा आयुक्त इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतो, इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चुकीचे कामं करतो आणि त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून त्याची चौकशी केली जाते, त्याला अटक केल्या जाते. आणि आता अवधूत सर ज्या पद्धतीने या ठिकाणी बोलत होते की न्यायालयाचं सुद्धा काय चाललेलं आहे. एखादा खरंच जर पाहिलं असेल तर गरीब कुटुंबातला आरोपी असला, त्याच्यासाठी 2-3 दिवस सुट्ट्या, 8 दिवस सुट्ट्या आला तर त्याला त्याचे दिवस जेलमध्ये काढावे लागतात. पण एखादा श्रीमंत जर आरोपी असेल किंवा एखादा प्रतिष्ठित आरोपी असेल तर त्यासाठी रात्री सुद्धा न्यायालय चालवल्याचे अनेक प्रकार आपण पाहतो आहोत. अण्णाभाऊ साठेंचं एक अण्णाभाऊ साठे सहाल साहित्य लिहित होते. त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की इथली न्याय व्यवस्था ही काही कांची रखेल झाली. थोडं उग्र आहे, पण अण्णाभाऊंनी त्यावेळी फटकारलेलं होतं. इथली न्याय व्यवस्था ही काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कुठे मांडू, ही व्यवस्थाच भ्रष्टतेनं रंगीन झाली. अशा पद्धतीचं वास्तव आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मुळात आमचा सातत्यानं आरोप आहे, त्या आरोपामध्ये तथ्य सुद्धा आहे की इथल्या केंद्रीय तपास यंत्रणा ह्या सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असतात. इथलं न्याय व्यवस्था सुद्धा अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निर्णय घेते. याचे उदाहरणं जर आपण पाहिले असतील तर महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहेत. त्यासाठी एका स्वतंत्र चर्चेमध्ये त्याचे उत्तर आपल्याला देता येतील. परंतु अनिल पवारांचं जे काही प्रकरण आहे यामध्ये इतक्या लवकर त्यांना रिलीफ मिळणे किंवा इतक्या लवकर त्यांची अटक बेकायदा ठरवणे हे अत्यंत चुकीचं आहे. सरकारने सुद्धा आता वरिष्ठ कोर्टामध्ये बाजू मांडून याहीपेक्षा आणखी काय पद्धतीनं त्यांना कडक शिक्षा करता येईल किंवा त्यांच्या विरुद्ध कठोर पावलं उचलता येतील यासाठी कार्यवाही करावी. अन्यथा जर हे प्रकरण असंच बंद झालं तर अनिल पवारांना सोडण्यामध्ये न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप करून केंद्रीय तपास यंत्रणा काय करायला हवं? अजून न्यायालयाकडनं अजून कोणकोणती पावलं उचलली जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता मला एक सांगा, जर ईडीच 1 महिना अगोदर सांगते, ईडी कोणाच्या हस्तक्षेप, केंद्रीय तपास यंत्रणा आहे, ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये चालते. ईडीच जर सांगते की हा माणूस आरोपी आहे, याने मोठा गुन्हा केलेला आहे, आणि माझं असं मत आहे आतापर्यंतच्या घटनांचा आढावा घेता की न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करतो. त्यामुळे आता केंद्र सरकारची एक यंत्रणा म्हणते की अनिल पवार हा मोठा आरोपी आहे आणि दुसरी यंत्रणा जर त्यांना सोडत असेल
तर निश्चितच या ठिकाणी कुठेतरी पाणी मुरत आहे. हम्म. आता आपण वाट पाहू. जर अजूनही सरकारनं पावलं उचलली नाहीत, अनिल पवारांविरुद्ध जर कठोर कारवाई झाली नाही, निश्चितच मग सरकार कुठेतरी म्हणजे अनिल पवारांनी जो काही भ्रष्टाचार केला, मोठा घोटाळा केला, अ, त्यात कोणी सहभागी आहे का असे धागेदोरे आता सुतोवाच होतील अशी शंका यायला लागलेली आहे. बर आणि जर काही कारवाई झाली तर निश्चितच ते धागेदोरे असतील अशी आमची शंका आहे. बर नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय अजून समोर येतं, कोणकोणते धागेदोरे याच्याबद्दलचे समोर येतात आणि नेमकं आता कोर्ट या पुढची आता नेमकी भूमिका काय बजावतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आणखी एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे अर्थातच पश्चिम महाराष्ट्रातून. राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण आता वाढत चाललंय. हत्या असतील, अत्याचार असतील आणि हाणामारी अशा अनेक प्रकारच्या घटनांचं, गुन्ह्यांचं अक्षरशः वावटळ उठलंय. याच दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये एक असाच धक्कादायक प्रकार घडलेला आहे. सासपडे गावामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची एका तरुणानं डोक्यामध्ये दळणाचं दगडी जातं घालून निर्घृणपणे हत्या केली. या आरोपीचं नाव आहे राहुल यादव. या घटनेनं नागरिकांच्या मध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. या आरोपीला तात्काळ शिक्षा लवकरात लवकर करावी आणि कठोर शिक्षा करावी अशी सुद्धा मागणी आता केली जाते, कारण हा एक सराईत गुन्हेगार आहे. याआधी सुद्धा त्यानं अशाच प्रकारचं एक कृत्य केलेलं होतं. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, मला सांगा, हे एकंदरीत सगळं प्रकरण काय होतं, एक सविस्तर सांगा आणि मग आपण पुढच्या चर्चेकडे वळूयात. खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी सासपड्यामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे. ही घटना म्हणजे एक 13 वर्षाची चिमुरडी आहे. त्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हा प्रयत्न करत असताना त्या मुलीने प्रतिकार केल्यामुळे तिच्या डोक्यात एक जड अशी वस्तू टाकून तिचा खून करण्यात आला. खरं तर हा जो आरोपी होता, हा आरोपी सराईत गुन्हेगार होता. याच्याकडून पहिलं सुद्धा असं प्रकरण घडलेलं होतं. एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता आणि या प्रकरणामध्ये ही जी पीडित आता जी मृत्युमुखी पडली, या मुलीचे जे कुटुंबीय होते हे साक्षीदार म्हणून त्याच्या विरोधात त्यांनी कोर्टामध्ये साक्ष दिली होती. त्याचाच मनात राग धरून या आरोपीने या मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून त्या मुलीचा खून केलेला आहे. आणि या संदर्भात आपल्या संघ बोलण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. काय सांगाल सर? नमस्कार. आज जी सासपड्यामध्ये जी घटना घडलेली आहे, यापूर्वी घडलेली आहे आणि अशा घटना वारंवार महाराष्ट्रात सुद्धा घडत आहेत. परंतु समाजाची आणि प्रशासनाची मी थोडीशी माफी मागून अशी गोष्ट बोलू इच्छितो की प्रत्येक वेळी आपण पोलिसांना ज्या बाबतीत दोषी धरत असता, ती सर्वसाधारण गोष्ट अशी आहे की समाज हा एक कंटिन्यू राहणारा एक पोलीस आहे, साध्या वेशातील पोलीस आहे आणि पोलीस जरी वेशातील असाल तर एक नागरिक आहे. परंतु समाज जेव्हा घटना घडल्यानंतर ह्या बाबीकडे प्रकाशानं बघतो किंवा जे आता त्या ठिकाणी जी मोठे मोठे आंदोलन होतात, आरोपीच्या घरावर पोती वगैरे या गोष्टी चालू आहेत जिल्ह्यामध्ये, तर ही गोष्ट बघत असताना ही छोटी जरी गोष्ट असली तरी समाजाच्या दृष्टीने फार मोठी बेघातक गोष्ट आहे. समाज जागृत नाही हे ह्याच्या मागचं मोठं उदाहरण आहे. घटना घडल्यानंतर मेणबत्त्या घेऊन दगडफेक करून आंदोलन करून प्रशासनाला वेठी धरणं हे योग्य नाही. त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा होणार, तो कायद्यात ठरवणार. परंतु ज्यावेळेस ही घटना घडत असते त्यावेळेस समाज हा उघड्या डोळ्याने ह्या घटना बघत असतो. कोणतीही घटना ही एका दिवसात होत नसती. त्या घटनेची फार मोठी पार्श्वभूमी तयार होत असते की सदर व्यक्ती गुन्हेगार आहे नाही हे कायदा ठरवेल, पोलीस यंत्रणा ठरवेल. परंतु समाजानं ज्या पद्धतीनं जागृत राहायला पाहिजे, युवकांनी ज्या पद्धतीने जागृत राहायला पाहिजे, त्या पद्धतीने आजची युवा पिढी समाज जागृत राहताना दिसून येत नाही आणि नुसते स्कॅन्डल, मेणबत्ती घेऊन किंवा मोठे मोठे उपोषण करून आंदोलन करून हे प्रश्न सुटणार नाहीत. तर अशा गुन्हेगारी व्यक्तीला गुन्हा घडत असतानाच जर जाग्यावर टेचलं, जाग्यावर ठोकलं आणि जाग्यावर जर शिक्षा दिली तर भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये अशा घटना होणार नाहीत हे मात्र निश्चित आहे. परंतु सासपडकरांनी तर दाखवून दिलेलं आहे त्या ज्या जो व्यक्ती होता, जो मुलगा होता, ज्यानं कृत्य केलं, या मुलाचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. ही घटना पुन्हा घडू नये यासाठी सासपडकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला त्याबद्दल काय? या बाबतीत मी सासपडकरांना धन्यवाद देतो, त्यांचं थोडंसं अभिनंदन मी करतो. परंतु सासपडकर जर 24/7 जागृत राहिले असते आणि त्या जो मुलगा आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा, ती जी मुलगी आहे ती साक्षी अमुक तमुक देत होती किंवा त्या जीविताला धोका होता, तर अशा वेळेस गावातील लोक जागृत काय राहिले नाहीत.
ही घटना घडल्यानंतर लोक जागृत राहिले हे ह्या मागचं मूळ कारण आहे. जर लोकांनी कंटिन्यू त्या बाबतीत जर घटनेला हे दिलं असतं, दुजोरा दिला असता किंवा त्या गोष्टीला संरक्षण दिलं असतं, तर माझ्या माहितीप्रमाणे ही घटना घडली नसती, एका चिमुकलीचा जीव गेले नसता. त्यामुळे समाजानं 24/7 जागृत राहिले पाहिजे आणि समाज जागृत असतो. परंतु या गोष्टीला काय पोलीस सुद्धा जबाबदार आहेत असं समजतंय. नाही, का असं तर मी या अगोदर या आरोपीनं सुद्धा असं नाही या कृत्य गोष्टी केलं. मी मान्य करतो. पोलिसांचे हात बांधलेले आहेत, कायद्याने हात बांधलेले आहेत. त्यांना आरोपी जरी असला तरी त्याला काय जागेवर ठोकता येत नाही, जागेवर गोळ्या घालता येत नाहीत. हे तितकंच हे आहे. सदर व्यक्ती न्यायालयात गेल्यास सुद्धा न्याय व्यवस्था या सगळ्या बाबी तपासून सदर व्यक्तीला जामीन देईल, निर्दोष मुक्त फाशी शिक्षा काय देणार नाहीये. अरेबियन कंट्रीमध्ये असणारे कायदे जर ह्या देशामधील शिवसैनिक, भीमसैनिक, युवकांनी, समाजाने जर राबवले तर माझ्या माहितीप्रमाणे ही घटना घडण्याची फार दुसर हे राहील. जागेवर जर ठोकला आणि जागेवर जर शिक्षा दिली तर माझ्या मते पोलिसांना किंवा काय त्याला दोषी धरण्याचा अर्थ नाही. त्यांचे हात हे बांधलेले आहेत, त्यामुळे त्यांना कायद्याच्या चाकूर जाऊनच कामाला लागतं. परंतु समाजाला कायदा नाहीये, समाजाला संविधान आहे आणि संविधानामध्ये जर अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगार असतील घडणाऱ्या घटनेला समाजाला न्याय देण्याची तरतूद आहे. नक्कीच काय सांगाल सर तुम्ही? नक्कीच सर, जसं म्हटलंय की समाजानं 24/7 जागरूक राहावं लागेल. आज जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आपल्या जिल्ह्यातल्या असो, राज्यातल्या असो, देशातल्या असो, असं बऱ्याच घटना घडतात. ह्या घटना घडल्या गेलेल्या पाहिजे. तर यासाठी एकच मूळ कारण आहे, समाजानं जागरूक राहणं पाहिजे. समाज जोपर्यंत जागरूक राहणार नाही तोपर्यंत काहीच गोष्टी घडणार नाही. त्यामुळं पण प्रकाशजी मला सांगा, आता या साताऱ्यामधल्या अशा एका शहरामध्ये अशा पद्धतीची घटना घडते, जेव्हा आत्ता काही त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जसं त्यांचं म्हणणं मांडलं की घटना घडायची आपण वाट पाहतो, घटना घडल्यानंतर पुन्हा आपण कॅन्डल घेऊन पुन्हा ते मार्च काढतो, आंदोलनं करतो आणि या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करायला भाग पाडतो प्रशासनाला. मात्र या घटना, यांसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एक वचक बसवण्यासाठी चांगल्या कठोर कायद्याची गरज या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे. मात्र हे हे कुठे होताना दिसत नाहीये. या संदर्भातली काय माहिती आहे हे जाणून घ्यायला आवडेल त्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून. काय सांगाल की अशा घटना घडू नयेत म्हणून शासनाने कठोर उपाययोजना आखल्या पाहिजेत. या घटना घडताना दिसत आहेत. यापूर्वी असे संसदेत कायदे झाले, शक्ती कायदा असेल किंवा त्याच्याबरोबर अजून बरेच कायदे झाले, पण हे कायदे अजून कागदावर अंमलबजावणीवर आलेले नाहीत. त्या कायद्यानं खरोखरच समाजातील स्त्रियांचं, मुलांचं, आई बाळांचं संरक्षण होण्यासारख्या गोष्टी आहेत. पण सरकार या सगळ्या गोष्टी कुठेतरी दिरंगाई करताना दिसत आहे, हे निश्चित आहे. पण अशी घटना घडू नये म्हणून समाजानंही कुठेतरी आधीच जागरूक राहणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेस पोलिसांना गृहीत धरू शकत नाही किंवा त्या वेटीव धरू शकत नाही. पोलिसांना फक्त गुन्हेगार अटक करण्याची मुभा आहे. गुन्हेगार आहे नाही हे कोर्ट ठरवतं, तर नंतर ती शिक्षा आहे. त्यामुळे चारही बाजूने समाजानं पोलिसांवर शेकणं किंवा काहीतरी गोष्टींना आपणही स्वतः जबाबदार आहे याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे आणि वेळोवेळी जागरूक राहून ह्या सगळ्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत. त्यांची काय, आमची काय, सगळ्यांच्या आया बहिणी ह्या आपल्या स्त्री असतात आणि त्या वाचल्या गेल्या पाहिजेत. यासाठी शासनानं निश्चित कायदा केला पाहिजे. वाढत चाललेले असून आता अजून उंचावण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी आता सोन्याकडे धाव घेतली आहे. दागिन्यांसोबतच आता मोठ्या प्रमाणावरती पैसा गोल्ड ETF मध्ये आता वळतोय. सप्टेंबर महिन्यामध्ये या डिजिटल सोन्यामध्ये विक्रमी गुंतवणूक सुद्धा झाली आहे आणि असं असलं तरी सुद्धा गुंतवणूकदारांचा कल स्पष्टपणे बदलताना दिसतोय. यंदा यामध्ये तब्बल 6 पट वाढ झाल्याचं दिसतंय आणि अशीच वाढ प्रत्यक्ष सोने खरेदीमध्ये सुद्धा झाल्याचं दिसून येत आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे. आकाशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. मला सांगा, या सगळ्या सोन्याचे भाव एवढे गगनाला भिडलेले याची कारणं काय आहेत नेमकी? आणि आता सध्या गुंतवणूकदारांचा सुद्धा कल अधिकच सोन्याच्या या गुंतवणुकीमध्ये पाहायला मिळतोय. काय नेमकी कारण आहेत? आता आपण बघितलं, मागच्या दिवाळीत सोन्याचे भाव जवळजवळ 80,000 होते आणि या दिवाळीत ते जवळजवळ 1,31,000 पर्यंत आलेले आहेत. ही जी एका वर्षाची जी वाढ आहे याचे मागचे कारण जिओपॉलिटिकल टेन्शन आहे. सर्वात पहिले रशिया युक्रेनचं युद्ध, इस्रायल हमासचं युद्ध, मग जे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेत आलंय त्यांनी ज्या पॉलिसीज ज्या बदलल्या त्या पॉलिसीजमुळे खूप इफेक्ट पडला. ट्रेड वॉर सुरू झालं, टॅरिफ रेटमुळे US चायनाचं ट्रेड वॉर सुरू झालं. बाकी आणि नंतर जेव्हा टॅरिफ रेट वॉर थांबला, थोडी स्थिरता आली, सेंट्रल बँक बाईंग, ETF बाईंग मध्ये खूप बूम आला. कुठेतरी जे डॉलरायझेशन जे आहे ते आता सध्या चालू आहे ते सर्वात मोठं कारण आहे. परत ट्रेड वॉर 2.0 ही आता सुरू झालेला आहे. ही सगळी या जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे सर्व इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये येते.
गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची इन्व्हेस्टमेंट, ट्रेजरीची इन्व्हेस्टमेंट ही सर्व सोन्या चांदीमध्ये येते. त्याच्यामुळे सातत्याने सोन्या चांदीचे भाव वाढत आहे. बर. पण आकाशजी मला सांगा, आता आता हे झालं सोन्याचं, मात्र आता चांदी सुद्धा महाग झालेली आहे. सर्वसामान्यांसाठी आता सोनं खरेदी करणं हे फक्त आता स्वप्नच उरलेलं आहे, कारण आता येणारा काळ हा सगळा लग्न सराईचा आहे. याच्यामध्ये आता ग्राहकांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय आणि सध्या ग्राहकांकडून काय प्रतिक्रिया उमटतात या संदर्भात? आता ग्राहकांचा आपण विचार केला आपल्या इंडियामध्ये सोन्याची तर काही भाव असला तर आपले इंडियन सोनं घेत आले आहे. कारण की मागच्या वर्षी 80,000 भाव होता तेव्हाही ग्राहकांनी सोनं घेतलं. 1,00,000चा भाव होता तेव्हाही ग्राहकांनी सोनं घेतलं. पण जेव्हा भाव 1,00,000च्या वरती गेला तेव्हा ग्राहक थोडे थांबून गेले की अरे आता आपण घेतलं 1,00,000, 3,000, 4,000 जेव्हा भाव होता आपण आता घेतलं आपलं नुकसान होईल का, म्हणून तेव्हा वेट अँड वॉचची भूमिका होती ग्राहकांची. साधारणतः 1 महिना हा पिरियड चालला. सेल्स खूप डाऊन होते गोल्डचे ऑल ओव्हर इंडियामध्ये. पण जसे 1,10,000, 1,15,000 जो कॉन्फिडन्स इन्व्हेस्टरचा तो परत आला की चला आता सोनं काही खालती येणार नाही, आपण आता घ्यायला काही हरकत नाही. आता येणारा सीझन लग्नाचे सीझन आहे, दिवाळी येणार आहे, तर ग्राहकांनी आता ऍडव्हान्स बुकिंग आता सुरू करून दिली आहे की आता अजून भाव वाढतील. त्या दृष्टिकोनातून पहिलेच ग्राहक आता सोनं बुक करून घेत आहे. नक्कीच आकाशजी, त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आता सोनं कमी होतं, चांदीच्या भावांवरती काही परिणाम होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद, आपण जय महाराष्ट्र सोबत जोडले गेलात आणि या संदर्भामध्ये विश्लेषण केलं त्या संदर्भात. मात्र आपल्यासोबत अन्य काही पाहुणे सुद्धा उपस्थित होते, ते म्हणजे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोके. आपले सुद्धा आभार. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.